मराठी कॅफे. आता स्टुडिओमध्ये इतके क्रिएटर्स आहे जे म्हणजे एकत्र मी असे फक्त फॅन मीटला वगैरे किंवा मग एखाद्या क्रिएटर्स मीटला बघितलेले होते. माझ्यासोबत सध्याच्याला पूर्ण कास्ट आहे फिरतीच्या यार्ड मधली. सो मला सगळ्यात आधी विशाल आणि बनीला विचारायचंय, जोडीनी गाणं करत असताना तुमच्यातला रोमॅन्स तो खरा असतो की ऍक्टिंग असते? पहिलाच प्रश्न असा, उत्तर विचार करून देऊ का डायरेक्ट देऊ? आमच्यातला भावना खऱ्या असतात. ओके. की आम्ही ऍक्टिंग करायला जात नाही, जसे काय ते रिअल दाखवायचा प्रयत्न करतो. खास करून बनी सोबत गाणं असतं त्यावेळेस. बरोबर. कारण ती केमिस्ट्री आमच्या दोघांची सगळ्यांना आवडतीच, पण तीच जर गाण्यामध्ये उतरली तर फिरतीचं याड बनतं. वा 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 वा. आणि फिरतीचं याड हे गाणं तुझ्यापर्यंत आलं, तुला सांगितलंच गेलं असेल की बनी असणार ऑपोजिट वगैरे, पण यात तुला शिवरायांचा मावळा हा रोल करायचा आहे. हे जेव्हा आलं तेव्हा असं बर्डन आलं होतं का रे अंगावरती की यार आता मी सांगतो, हे ऑलरेडी ठरवलं होतं प्रशांतानी. खूप अगोदरचं गाणं आहे. अच्छा. नाथ खोळा ज्यावेळेस रिलीज व्हायच्या अगोदरचं गाणं आहे. माय गॉड. तर त्यावेळेसच मी त्याला आग्रह केला की दादा आपण हे गाणं अगोदर शूट करू, कारण मला हे जास्त आवडलं होतं. तो म्हणलं हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे, हे आपण खूप वेळ घेऊन करायचंय. तर त्याच दिवसापासून हे गाणं माझं पण ड्रीम प्रोजेक्ट बनलं. आणि ह्या गाण्याच्या मागची मेहनत जर सांगायची गेली तर प्रत्येक माणसाने मेहनत केली आहे. माझी मेहनत अशी आहे की मी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये काम थांबवलं, माझं सगळे शूट्स थांबवले आणि 7 महिने कोणतंही काम न करता फक्त बॉडी बनवली. म्हणजे एकदम ऍप्स पाडले होते मी डायरेक्ट. आणि 7 महिन्याच्या मेहनतीनंतर ती फिजिक बनली माझी. आणि असं झालं की शूटच्या 1 महिना अगोदर मी परत आजारी पडलो आणि थोडीशी फिजिक डाऊन झाली. अच्छा. आणि मग आम्ही गाणं केलं, पण गाण्यासाठी मीच नाही तर प्रत्येकाने मेहनत घेतली, त्यावेळेस हे गाणं बनलंय. सही आहे. आणि बनी मला सांग की म्हणजे विशाल शर्टलेस होता बऱ्याच सीन्स मध्ये या मूवीमध्ये, या गाण्यामध्ये. मूवीच ती मिनी मूवीच म्हणू शकतो. सगळे आहे त्याच्यात, ऍक्शन थ्रिल म्हणजे सगळेच आहे. पण मला सांग की ते जेव्हा तू बघत होते तुला असं वाटलं नाही की बस एक छोटा शर्ट तर घाल वरतून, शेला तर घे, मुली पण बघणार आहे दुसऱ्या वगैरे? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण की त्याला सवयच आहे ऑलमोस्ट बोलताय. अच्छा. तिचं असं म्हणणं आहे की तू शर्टलेसच फिरत असतो? नाही, फिरत नसतो, बट त्याला त्याच्या बॉडीच्या ह्याच्यानुसार राहायला आवडतं. की एकदा जिम वगैरे केलीये ना आता, मग दाखवण्यासाठीच असतं. मग बघू दे की सगळं. अरे बापरे. मेहनत की आहे तो देखणे दो सबको, असं आहे सगळं. पण मग तू अलाव करते सगळ्यांना? येस येस येस. अरे वा यार, अशी इतकी लिबरल गर्लफ्रेंड मलाही हवी आयुष्यात माझ्या. फक्त त्याच्यासाठी ऍप्स बनवायला लागतात, मेहनत पण घ्यायला लागेल. नाही राहू दे. आणि पण तू ह्या गाण्यामध्ये बरंच वेट पुट ऑन केलेलं दिसतंय, तुझे गाल वगैरे वरती आलेले आहे. सो त्याच्यासाठी तू मेहनत घेतली होतीस काही की ऑटोमॅटिक होतं? नाही, मी मेहनत नव्हती घेतलेली, बट आम्ही ते लुक तसं केलेलं क्रिएट म्हणून ते वाटत होतं चबीवालं. अच्छा. बाकी तर तेवढंच वजन होतं माझं. बेसिकली तिला ऍक्च्युली मॅच्युअर लुक हवा होता. अच्छा. कारण ती खूप लहान दिसते, बेसिकली खूप लहान स्क्रीनवर दिसते. त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं की लुकवर आम्ही खूप वर्क केलं तिच्या. आयडीने वगैरे आम्ही खूप ट्राय केलं की तिचं लुक थोडा मॅच्युअर दिसावं. कारण ती मावळ्याची पत्नी आहे, तर मावळ्या एवढा धडधाकट असा धिप्पाड, आणि मग ती जास्तच अशी लहान वाटू नये म्हणून तिच्यावर आम्ही थोडं वर्क केलं. त्यामुळे ती तशी तिचं लुक झालं. सही. आणि म्हणजे या गाण्याचं म्युझिक जे आहे याचं म्युझिक थोडंसं जुन्या काळातलं असं आपण म्हणू शकतो, जे पारंपरिक म्युझिक बऱ्यापैकी युज केलं गेलेलं आहे. सो म्युझिकची रचना करताना काय डोक्यात ठेवलेलं होतंस तू आणि कसं केलं ते सगळं? जसं विशाल म्हणाला, हे 2 वर्षापूर्वीचं गाणं आहे. ज्यावेळी मी नाथखुळा हे गाणं बनत होतं त्यामध्ये विशाल होता आणि ते ब्लॉकबस्टर. बरोबर. पण ते मी नाथखुळाच्या वेळी त्याच्या आधी मला संकेत आणि माझी पहिल्यांदा भेट झाली होती तेव्हा. सो मी संकेतला पहिल्यांदा ती गाण्याच्या 4 ओळी पाठवल्या आणि त्याच्यासोबत मला तो अरेंज करणार होता. तर मी म्हणालो की हे गाण्याच्या लाईन्स आहेत, तर तू काय करून पाठवतोस ते मला पाठव. सो त्या साईन लाईन मध्ये यायला पाठवल्यानंतर त्याने फर्स्ट टाइम ते करून पाठवलं आणि ते एवढं सुंदर झालं. बट ते गाणं आम्ही होल्डवर यासाठी ठेवलं कारण ते गाणं खूप मोठ्या लेवलवर करायची इच्छा होती, कारण ते ड्रीम प्रोजेक्ट होतं. सो संकेत आणि माझं पहिल्यांदा आमचं जेव्हा कोलॅबरेशन झालं, आम्ही सोबत तेव्हापासून काम करतोय.
तर ते पहिलं आमचं गाणं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आम्ही खूप गाणी करत गेलो, पण त्या गाण्याला थोडंसं आधी ते गावरान गाणं होतं, बेसिकली गावरान म्हणजे आत्ताच्या काळातलं गावरान. बरोबर. बट जसं जसं पुढे घेत झालं माझ्या डोक्यात कल्पना येत गेल्या की हे आपण त्या काळातलं गाणं करूया, म्हणजे गावरानच ठेवूया बट ते त्या काळातलं शिवकालीन गाणं करूया. आणि त्यामुळे आम्ही विचार केला की शिवकालीन करताना खूप गोष्टी लागतील आणि बजेट लागेल, त्या गोष्टीमुळे आम्ही तो थोडासा ठेवला. त्यानंतर याने बॉडीसाठी वेळ घेतला, तब्येतीसाठी, त्यामुळे तो वेळ गेला. त्याच्यानंतर तो आजारी पडला. अदरवाईज त्याचे ऍप्स वगैरे झाले होते, बट त्याच्यानंतर आजारी पडल्यानंतर आता असं झालेलं की नाही रे आता नको थांबायला, अजून तो वेळ मागत होता. अजून 1 महिना जर त्यांनी हे केलं असं अजून चांगली फिजिकल चांगलीच आहे बट अजून चांगली आली असती. बट त्याला म्हणालो नाही, मला 2023ची या गाण्याने सुरुवात करायची आणि तसं गाणं केलं. आणि ही फारच छान सुरुवात झालेली आहे संकेत. म्युझिक अरेंज करताना बरेच चॅलेंजेस असतील तुझ्या समोर, की कुठलंच असं इन्स्ट्रुमेंट वापरायचं नाहीये जे आजचं वाटावं, किंवा मग काय काय होतं त्या गाण्यामध्ये, तू जी मेहनत घेतलेली त्याच्याबद्दल जरा सांग. सगळ्यात मोठा तोच चॅलेंज होता की ते त्या काळातलं वाटलं पाहिजे, त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन तसं पाहिजे, अरेंजमेंट पाहिजे, साऊंड तो पाहिजे. बरोबर. सो मोस्टली त्यातल्या त्यात काय करता आलं त्या हिशोबाने केलेलं, प्लस बाकी सगळं करताना ह्या दोघांना डोक्यात ठेवून पिक्चरायझेशन करून की बीजीएमचा पार्टी करताना की जो फाईट सिक्वेन्स वगैरे तो सगळं ते ह्या दोघांची पर्सनॅलिटी लक्षात ठेवून ते सगळं करण्यात आलेलं. त्यानंतर यांनी स्टोरी वगैरे सांगितलेली, मग त्यामुळे अजून थोडं मोटिवेशन मिळालं. ऍक्च्युली मला माहित नव्हतं की एवढा मोठा तो व्हिडिओ एवढा मोठा बनणार आहे, बट मी आधी बऱ्याचदा कसं होतं की अरे यार एवढं मोठं कोण करणार, असं यार कंटाळा येईल. बट तो मी फर्स्ट ड्राफ्ट बघितला, बोललो हे व्यवस्थित आणि एकदम कडक करायचं, यावर्षीचं पहिलं सॉंग आहे आपलं. सही आहे. सो त्या हिशोबाने ते करत गेलो आणि ते असं झालेलं आहे या प्रकारे. घोड्यावरती बसणं, तो घोडा चालवणं, मग त्याच्यासाठी तू ट्रेनिंग घेतलं होतं की? नाही, ट्रेनिंग काय नव्हतं घेतलं. मग म्हणजे आमचा अगोदर तो पण प्लॅन होता की आपण घोडा चालवायची पण एक ट्रेनिंग घेऊ, अजून तलवार चालवायची पण ट्रेनिंग घेऊ, पण आमच्याकडे तेवढा टाइमच नव्हता, कारण मी ऑलरेडी बॉडी बनवण्यातच खूप महिने व्हायला घालवले होते. गाण्याच्या हिशोबाने आम्हाला ट्रेनिंगला पण एवढा कमी वेळ दिला की 1 दिवस अगोदर मी गेलो घोडा शिकायला, पण तो घोडा होता अग्रेसिव्ह. ओके. तो शिकलो नाही आम्ही. अच्छा. फक्त मी बसलो आणि कसं चालवायचं होतं तेवढं शिकलो. दुसऱ्या दिवशी जो गाण्यात घोडा वापरला तो शांत घोडा होता. अच्छा. तो शिकाऊ घोडा होता, पण त्याच्यावर बसलो आणि त्याच्यावर तो मला घोडा आला लगेच 10-1 मिनिटातच. पण माझा पहिलाच टेक त्याने असं लावला अभिजितने की पाण्यातनं तुला घोडा चालवायचा. अरे म्हणलं जमिनीवर तर चालवायला तो पहिला दुसरा शॉट आहे आणि खाली गोटे बिटे खडक बिडक होता आणि त्याच्यातनं घोडा पाळला की तो पण चिडतो. मला पहिलाच टेक त्याने असा लावला की पाण्यातनं पळ. माय गॉड. पण आला तो पण चांगला आला सीन. आणि तो पहिला सीन आम्ही शूट कुठं चालू नाही केलं, दुसऱ्या सीनला घोड्याने माझ्या पायावर पाय दिला, माझ्या पायाचं नकच गेलं. आणि अख्ख्या गाण्यामध्ये पायाला ती बँडेज लावून मग आम्हाला ते पण लक्षात ठेवायला लागलं की बँडेज कुठं दिसली नाही पाहिजे. तिकडे एक इम्प्रोव्हायझेशन होऊ शकलं असतं की बनीने पाहिलं आणि असा पटकन पदर फाडला आणि विशालच्या पायाला त्यातलं सीन असा कॉमेडी, बनी घोड्यावर बसली आणि मला लागलंय ते म्हणजे अरे मला कोणीतरी उतरवा, तिला स्वतःला उतरता येत नव्हतं. उतरता आलंच नाही, शेवटपर्यंत राहिलं कारण की सीन चालू होता आमचा, त्याच्यावर मी घोड्यावर बसले आणि हा घोडा चालवत आणतोय. ओके. बट म्हणजे या गाण्याच्या एंडिंगला जो फाईट सिक्वेन्स आहे, किंवा आपण ज्याला म्हणू शकतोय की ज्यात तुला बाण वगैरे लागतो, मग एंडला तुला घेऊन येतात, तिकडे बनी ते बघते आणि इमोशनल होते. सो आपली यारीच्या वेळेस सगळे ओरिजिनल रडत होते, ह्या वेळेस बनी ओरिजिनल रडत होती का? नाही ना, तोच विषय होता आणि ह्याच्यात तो रडायचा सीनच नव्हता. पण मी मुद्दाम म्हणलं यायला रडली पाहिजे ना, असं कसं मी नीट साठी खरं रडली, माझ्यासाठी खोटं तरी रड. आणि अगोदर असं सीन डिझाईन केलं की एका मावळ्याची बायको आहे, तिला तर एवढं दुःख तर असतं, पण असं नाही की माझा नवरा मेला म्हणून ती फुटफुटून, कारण ती पण एक वाघीण आहे. बरोबर. पण मी म्हणलो रडायला पाहिजे कारण मी मेलोय विशाल, तर मग तिला थोडीशी ऍक्टिंग करायला लावली आम्ही सीनला, फक्त तिला रडायला. कारण हव्याची बायको पत्नी असल्याबरोबरच तिला माहितीये की माझ्या नवऱ्याने जे केलंय, म्हणजे माझा नवरा जरी गेलाय ते खूप मोठं आहे, बलिदान हे मातीसाठी बलिदान केलंय, स्वराज्यासाठी केलंय, त्यामुळे तो अभिमान सुद्धा एक असतो. त्यामुळे डोळ्यातून जरी पाणी आलं तर ते त्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने रडतात त्या पद्धतीने नव्हतं. मग तो एक होता. पण शेवटच्या सीनला तिला थोडंसं डोळ्यातून ती
तिचा ते अनावर होतं आणि ती रडते. शेवटच्या सीन मध्ये खरंच ऍक्च्युली तिने खूप छान केलं आणि भरपूर पाऊस पडतोय. पाऊस म्हणजे तो आम्ही ओरिजिनल पाऊस होता? नाही ओरिजिनल नाही, आम्ही खोटा पाडलाय. ओके. बट कंटिन्यू फक्त ती जेवढ्या एरियामध्ये बसली आहे ना आमचा टेक जितका राहायचा तिच्यावरच पडायचं, त्यामुळे एवढ्या जोरात ते पडत होतं. किंवा सगळ्यात जास्त थंडी होती आणि नाशिकमध्ये. तू नाशिकचा आहेस, तुला माहिती आहे नाशिकची थंडी काय. आणि त्यात आम्ही अशा लोकेशनला होतो गोटीसारख्या एका खेडेगावात, तिथे खूप थंडी होती. ओके. त्याच्यात तिला भिजत रात्रभर ते सीन्स द्यावे लागले, पण खूप छान झालं. सही. आणि वाड्याबद्दल पण भरपूर किस्से आहे. ज्या वाड्यात शूटिंग झाली तो वाडा खरंच खूप सुंदर होता. म्हणजे गाण्यात तर खूपच भारी दिसतोय तो, पण त्याच्या मागे तेवढी मेहनत पण आहे. आता तो वाडा तर आता एका सिरियल साठी बांधला होता, त्याच्या खाली फरच्या होत्या, फरच्यावरती शेणाने सारवलं होतं, म्हणजे तो फील आला. प्लस भिंतींना काऊ मारला होता. अजून एक रूम होता, त्या रूमला एकदम क्रिएट केलं ते गावाकडचं ते लाकडाचं नसतं का ते लावून ते क्रिएट केलं. स्टीलच्या भांड्यांना स्प्रे मारून तांब्यांची केलते. चूल क्रिएट केली. इव्हन ती हे पण क्रिएट केली होती. तुळस दिसते ती याची थर्माकोलची तुळस होती. काय होतं भिंतींवर मग आपले लाईटचे बोर्ड्स वगैरे होते, त्याच्यावरती टोपल्या ठेवणं वगैरे. तो आर्ट डिपार्टमेंट राहुल आणि त्याच्या संपूर्ण टीम, राहुल म्हणून आहे, खूप सुंदर केलं त्यांनी. म्हणजे मला ऍक्च्युली इम्प्रेस झालो मी की आर्ट यांनी प्रॉपर केलेलं आहे. म्हणजे बाहेरचे सीन असू दे, इंडोर असू दे, इव्हन याचा तो कुस्तीचा सीन त्यावेळी पण बाजूला ती माची बांधणं आणि त्याच्यामध्ये राऊंड मध्ये आत्ताच्या काळाचं काय दिसू नये. बरोबर. फ्रेम मध्ये ती छोटीशीच दिसणार मागं लांब, पण त्यांनी तेवढं पण लक्ष दिलं की ते पण दिसलं पाहिजे. आणि तुला माहितीये त्या सीन मध्ये सुद्धा मागे 2 आहे ना, आता जो लॉंग शॉट जेव्हा लागतो ना तेव्हा मागे 2 हे आहेत लाईटचे खांबे येत होते, ते व्हीएफएक्स मध्ये काढले. थोडंसं हे केलं. म्हणजे गाण्याच्या पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत व्हीएफएक्स आहे खूप ठिकाणी. म्हणजे सुरुवातीच्या एंट्रीच्या सीनला सुद्धा व्हीएफएक्स वापरले, कारण जिथून एंटर होत होतं तिथे मागे सगळी घरं दिसत होती. आम्ही ग्रीन स्क्रीन लावला अभिनेत्री आणि तिथे मग. वाव. आता हे तर सगळं झालं व्हिज्युअलायझेशन बद्दल, पण तेवढंच सुंदर गाणं ऐकायला सुद्धा आहे. आणि म्हणजे मोठे मोठे हायर नोट्स जे आहे ते रवींद्र कुंभनेने फार छान घेतलेले आहेत. आणि सोनालीचा टच, एखादी अशी लाईन जी कायम व्हायरल होते गाण्यातली, ती सुद्धा सोनालीने दिलेली आहे. सो सोनाली, जरा सांग या गाण्याचं जेव्हा तुझ्यापर्यंत थॉट आला, तुला गावरान बेस मध्ये बोलायचं, जरा बाज तो आणायचा आहे तुझ्या टोन मध्ये आणि मग गायचं, हे जेव्हा कळलं तेव्हा तू काही वेगळी मेहनत घेतलीस का? जुने पिक्चर बघायला लागले होते असं काहीतरी, की धणी वगैरे असं काहीतरी म्हणणार? नाही, असं ऍक्च्युली ऑलरेडी ऑब्झर्वेशन आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे, त्यामुळे मग आम्ही ते रेकॉर्ड करताना त्या पद्धतीनेच आम्ही करत होतो. म्हणजे आधी आम्ही रवींद्र दादाला रेकॉर्ड केलं होतं. सो रवींद्र दादाने जितक्या लेवलने ते गायलंय ती लेवल मला मॅच करायची होती. पहिलं तर तो एक टास्क होता, कारण इतका बुलंदीचा आवाज रवींद्र दादाचा आणि गाण्याला साजेचा असा आवाज जो आहे, आम्हाला वाटतं रवींद्र दादा वॉज द बेस्ट चॉईस फॉर द सॉन्ग. इतकं सुंदर त्याने गायलंय. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्या लेवलच्या आसपास कुठेतरी गायचं आहे, बट ऑब्व्हियसली त्याचा एक बुलंदीचा आवाज, तर तिथेच फिमेलचा तितकाच इमोशन्स आणि त्या ऑपोजिट तो हवा होता. सो त्या पद्धतीने परत प्रोनाऊन्सिएशन बद्दल नाही वापरलाय आम्ही, न वापरलाय. म्हणजे पहिली लाईन जी आहे, परत तुम्हा संग जगण्याचं राया, जगण्याचं नाही गायलंय. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्याने थोडासा गावरान बाज गाण्याला येईल. अशा काहीतरी गोष्टी आम्ही थोड्याफार करायचा प्रयत्न केला ऑडिओ वाईज. आणि ती 2 वर्षापासून ऐकते गाणं तिला. त्यामुळे एक्झॅक्टली, त्यामुळे जेव्हा पहिला दादा जेव्हा गाणं कंपोज करत असतो तेव्हा तो पाठवतो ऐकायला की कसं झालंय बघा वगैरे. आम्हाला टीमला माहिती असतं ते गाणं. बरोबर. सो ते गाणं कधी रिलीज होऊ दे, ते गाणं ज्या दिवसापासून बनत असतं त्या दिवसापासून आम्ही ते गाणं ऐकत असतो सगळं, ट्रॅव्हल करताना असो काही. सो ते गाणं डोक्यात होतं इतक्या वर्षांपासून, भिनलेलं असतं. आणि त्यामुळे आय थिंक मला खूप जास्त इझी होतं नाचखोळा म्युझिकची गाणी गाताना. कारण एखादं नवीन गाणं जेव्हा आपण रेकॉर्ड करायला जातो तेव्हा ते त्याचा क्यू ट्रॅक आपल्याकडे येतो, तेव्हा पण ते ऐकलं जात नाही. अगदी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगला मी जाते तेव्हा ते गाणं ऐकते. 2 वेळा जितक्यांदा ते डोक्यात बसत नाही, ऐकायचं, लिहायचं आणि मग गायला जायचं. पण नाचखोळा म्युझिक बद्दलचं ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे माझ्यासाठी गाण्यांबद्दल, की ते गाणं बनत असतं तेव्हापासून ते गाणं माझ्या फोनमध्ये असतं, मी सारखं ऐकत असते, त्यामुळे ते खूप इझी होऊन जातं गायला. सही आहे. सुप्रशांत दादा, गाण्याच्या डिरेक्टरचं विजन काय फॅब्युलस आहे. म्हणजे खेडेगावातले म्हणजे त्याने सीन्स तर दाखवलेच आहे, पण त्याने युद्ध
रणांगण हे सुद्धा दाखवलेलं आहे. अभिजित दाणींनी हा जो डिरेक्ट केलेला आहे व्हिडिओ, ते आता नाही आपल्यासोबत. ऑन बिहाफ ऑफ हिम प्लीज आम्हाला सांग जरा व्हिडिओ बद्दल. ऍक्च्युली तुला खरं सांगू तर अभिजितकडे जेव्हा मी प्रोजेक्ट दिला ना, मी खूप घाबरलेलो. म्हणजे मी मला जसं पाहिजे तसं हा करेल की नाही माणूस माहिती नाही, मला तो काळ दाखवायचा आहे, हे सगळे सीन्स दाखवायचे, ते होईल का नाही, VFX व्यवस्थित होईल का नाही. बट ज्यावेळी मी शूटला गेलो तेव्हापासून मी बघितलं की वाडा बनलाय, क्या बात आहे, एक नंबर झालंय काम. त्यानंतर त्या माणसाचे विजन मी पाहिले, जे सगळं पिक्चरायझेशन दिसतंय ना ते माझ्या एक्सपेक्टेशनच्या पेक्षा चांगलं झालंय. म्हणजे मी जे एक्सपेक्ट केलं होतं गाणं असं मला पाहिजे त्यापेक्षाही चांगलं त्याने डिरेक्शन त्या गाण्याचं केलंय. तो डीओपी सुद्धा आहे. ओके. बेसिकली त्याला माहितीये की मला काय दाखवायचंय. तो डिरेक्टर प्लस डीओपी असल्यामुळे आणि पूर्ण ते स्क्रीन प्ले ऑलमोस्ट तो ऑलराऊंडर या गाण्यासाठी होता आणि पूर्ण प्रोजेक्टवर होल्ड होता. एडिटला बसला, DI कसा करायचा, कोणता कलर युज करू, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तो बसला. सो जे काही सुपर झाले ते अभिजित दाणी आणि त्याच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे. सो मला वाटतं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. खूप सुंदर काम झालेलं आहे. तू सांग, जेव्हा डिरेक्टर तुला सांगत होते की तुला हा सीन करायचा आहे किंवा घोड्यावरती बसायचं आहे, 2 मिनिटांसाठी असं नाही वाटलं का की यार थोडंसं चॅलेंजिंग होईल, किंवा मग डिरेक्टर जे आहे ते आपल्याला, आपण हा सीन असा इम्प्रोव्हाइज वगैरे करू शकतोय, असं कधी वाटलं नाही तुला? हा, आणि डिरेक्टरनी सांगायच्या अगोदर आता सोनाली कशी म्हणले ना, खोळाची गाणी माझ्यासाठी सोपी असत, सेम आमच्यासाठी पण सेम सोपी असतात. कारण आर्टिस्टला पण तेवढी मेहनत घ्यायला लागत नाही त्या कॅरेक्टरमध्ये जाण्यासाठी. कारण 2 वर्ष अगोदरपासून आम्ही तो विचारच करतो, अरे बापरे आपल्याला असं करायचं का, असं करायचं का. मग ते सोपं गेलं करायला. आणि चेंजेस म्हणजे गाण्याचा मेन तो एकच सीन मला असा वाटला होता की दादाचं मत होतं की आपण हे गाणं मध्ये थांबवून नको डायलॉग टाकायला. ओके. तर मग माझं असं मत होतं की दादा मी युद्धाला चाललोय ना, तिथे एक टच पाहिजे. करेक्ट. की माझी गाठ जरी तू अशी बांधलेली असेल तरी नाळ मात्र या मातेशी जोडलेली. तर ते फक्त मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं होता की माझं प्रेम जरी तू असशील तरी माझं पहिलं प्रेम आहे माझी माती. मी जरा ह्या टाईपच्या आत्ताच्या काळातला डायलॉग सांगितला होता, त्यांनी जरा तो मॉडिफाय करून त्या काळातला बनवला होता. तो एक चेंज होता. गाण्याचा एक शेवटचा एंड आहे की लोकांना ते माहितच नाहीये की ती का म्हणते की थांबा जरा, मला या वक्ताला तुमची गरज आहे. एंडला ते क्लिक होत नव्हतं की का थांबा म्हणली. पण शेवटच्या सीनला तो ऍड करायला लावला मी की एक पोरगा घे, त्याला शिकवते ती, म्हणजे लोकांना कळन की मी ज्यावेळेस युद्धाला चाललो होतो त्यावेळेस हिच्या पोटात बाळ होतं माझं. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या छान गप्पा आमच्याशी मारल्या. मराठी कॅफे.